श्रीकृष्ण सोडून तो यादव सेना घेऊन आला होता. एकूण सैन्यसंख्या आता 11 औक्षणीवर गेली होती. सेनापतीची निवड करून त्याच्या नेतृत्वाखाली सेनापथकाची योजना करण्याचा समय आला होता. एक एक पथक हस्तिनापूर सोडून कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीकडे मार्गस्थ झाले होते. कुरुक्षेत्राच्या दिशेला सैन्याची शिबिरं पडली होती. राजनगर सोनं सोनं भासत होतं. सैनिकांना निरोप देणाऱ्या स्त्रिया उंबरठे भिजवून गृहागृहात आपल्या कुलदैवताला आळवीत नंदादीप जाळत होत्या. पथकांची व्यवस्था पाहण्यासाठी मीही हस्तिनापूर सोडलं. राजनगरातील सर्व वर्दळ कुरुक्षेत्राभोवती दाटली होती. मधाच्या पोळ्याला मधमाशा दाटावाटीनं एकमेकींना पंख भिडवून चिकटलेल्या असतात तसे लक्षावधी सैनिक कुरुक्षेत्राच्या समरांगणाच्या पश्चिम दिशेला चिकटले होते. अंगारक, अलब्ध, अंबष्टक, अलायुध, अलंबूस, आर्षरुंगी हे राक्षसराजे आपले विशाल देह सावरीत गजदलातील सहस्रावधी गजांना आखलेल्या जागेत उभे करण्यात मग्न झाले होते. अनश्वस, अनुशाल्व, अपरिजित, अचल, अरिष्टसेन, विंद, अनुविंद, अंगद, अच्युतायु, अशोक, अश्वकेतू, आषाढ, आर्जव, इंद्रवर्मन, ईश्वर, उग्रतीर्थ, उग्रमन्यू, उलूक हे निष्णात अश्वतज्ञ अश्वसाधांना सूचना देऊन अश्वदल एका एका रांगेत उभे करण्यात स्वतःला विसरले होते. क्षेमधूर्ती, क्षेमशर्मन, भगदत्त, कृतवर्मा, बहद्बल, बाल्हिक, नीलध्वज, चिरवारस, दीर्घप्रज्ञ, नियुतायु, पौंड्रक, दीर्घायू हे विख्यात रथसम्राट आपापल्या रथ्यांना त्यांची नियुक्त स्थान दाखवित होतं. गुरुद्रोण, कृप, शल्य, शकुनीमामा, जयद्रथ, अश्वत्थामा, दुर्योधन, दुःशासन सर्वजण महापुरातील गंगेसारख्या 24 लाख सेनेचं अनुशासन पाहत होते. मगध, मद्र, बाल्हिक, गांधार, अवंती, निषाद, सिंध, कलिंग, चेदी सर्व देशांचे विविध आकाराचे विविध वर्णाचे राजध्वज फरफरत होते. कुरुक्षेत्राला वळसा देऊन वाहणाऱ्या सरस्वतीचं व संथ द्वशवतीचं पात्रही दिवसागणिक थरथरत होतं. सैन्याची शिबिरं व्यवस्थित उभी राहिली याची खात्री होताच मी राजनगराकडे परतलो. उपप्लाव्याहून मार्गशीर्ष मासातील वद्य द्वितीयेचा दिवस श्रीकृष्णाकडून नियुक्त झाला. श्रीकृष्णाकडून युद्धाचा दिवस निश्चित होऊन येताच कुरुसैन्यात सेनापतीच्या निवडीची चर्चा सुरू झाली. दुर्योधन सर्वांना माझंच नाव त्यासाठी आग्रहानं सांगत होता. अश्वत्थामा, दुःशासन, मामा, जयद्रथ इत्यादीचा त्याला पाठिंबा होता. मला मात्र ज्येष्ठ म्हणून पितामह भीष्मांनी सेनापतीपद स्वीकारावं असंच वाटत होतं. पण त्या सर्वांनी मलाच आग्रह केला तर तो नकारता येणं शक्य नव्हतं. त्यासाठी माझ्या पित्याला अर्धदानासाठी ओंजळी अर्पून त्यांचा आशीर्वाद घेणं माझं कर्तव्य होतं. ही युद्धापूर्वीची अर्धदान होती. पिता, पुत्र, सखे सोबती अशा कोणत्याच प्रेमपाशात मनाचा कोणताही धागा यावेळी अडकता कामा नव्हता. श्रद्धा, एकाग्रता, आत्मसमर्पण याशिवाय अन्य कोणताच भाव मनातून व्यक्त होता उपयोगी नव्हता. असाच एका सुप्रभाती मी माझ्या भावसाधनेत व्यग्र होतो. सगळीकडे नीरव शांतताच शांतता होती. किनाऱ्यावरच्या विष्णू मंदिरातील घंटेच्या कुण्यातरी भक्तानं निर्माण केलेल्या नादलहरी अधूनमधून कानावर आदळत होत्या. माझ्या ओंजळीतील पाण्याचा प्रत्येक थेंब टप टप असा आवाज करून गंगेला विचारित होता की तुला आठवतंय काय, या कर्णानं आपल्या आयुष्यात आजवर किती ओंजळीने दान केलं आहे. गंगा आपल्या असंख्य लहरीच्या नेत्रांनी वर मुख करून माझ्या पित्याला त्याचं उत्तर विचारित होती. त्यांचा तो अबोल संवाद मला समजत होता. दोघांनाही एकमेकांना उत्तर देता येत नव्हतं. म्हणून मी त्यांना सांगत होतो, गंगा माते, तुझ्या जललहरी इतक्या आणि सूर्यदेव तुमच्या प्रकाशलहरी इतक्या असंख्य अर्धदानांच्या ओंजळी मी तुम्हाला अर्पण केल्या असतील. त्यातच आणखी थोड्याची आजही भर घालतो आहे. त्यांनाही सामावून घ्या. उद्यानाला, तटव्यांच्या आकाशाला, तारकांचा, आम्रवृक्षाला, कमी अधिक फुललेल्या मोहरांचा, मातेला आपल्या पुत्रांचा कधीतरी भार वाटला आहे काय? मग माझ्या या श्रद्धेनं, प्रेमानं आणि भक्तिभावानं काठोकाठ भरलेल्या ओंजळी तुम्हाला तरी कशा भारभूत वाटतील?
तुम्हीच माझे माता पिता. गंगे तू मला तारलंस. सूर्यदेव तुम्ही मला धोक्याचे संकेत करून चेतावणी देऊन उजळलत. मी तुमचाच पुत्र आहे. दुर्योधन, मामा, अश्वत्थामा, पितामह, विदुर, महाराज, धृतराष्ट्र, कुणाकुणाशी आता एकही शब्द बोलावासा नाही वाटत. जीवनाच्या यात्रेत माझ्या भोवती क्षणभर जमलेले हे असंख्य यांत्रिक आहेत. तुम्ही मात्र ज्यांच्यासाठी मी ही बिकट यात्रा चालून आलो ते साक्षात त्रिकालचे परमेश्वर आहात. बोला, काहीतरी माझ्याशी बोला. सांगा, या यात्रेत काही प्रमाद माझ्या हातून घडला आहे काय? कर्ण या नावातील कर्तेपणाला कुठं काळिमा लागला आहे काय? मी निवडलेला कौरव पक्ष माझ्या स्वार्थासाठी आहे काय? कौरव नसतानाही मी जे कुरूंसाठी केलं ते माता पिता असून तुम्ही माझ्यासाठी तरी कधी केलं आहे काय? सगळं हस्तिनापूर म्हणतंय की कवचकुंडल नसलेला शापदग्ध झालेला कर्ण निष्प्रभ आहे. त्यांना मी कसं पटवू की ढगाळलं म्हणजे काही अंधकाराचं राज्य जगावर आलं असं होत नाही. सांगा, कर्ण दुर्भागी आहे, सामर्थ्यहीन आहे असं म्हणण्याचा अधिकार कोणाला आहे काय? शेवटी भाग्य, सामर्थ्य, यश ह्यांना मोजण्याचा मापदंड तरी काय? संपत्ती, राज्य, कीर्ती केवळ जगण्यासाठी जगलेलं शेकडो वर्षाचं दीर्घायुष्य नाही. मी यातला कोणताच पर्याय कधीही निवडलेला नाही. गंगे, तुझ्या लपलपणाऱ्या असंख्य जललहरींसारखंच माझं जीवन आहे. सूर्यदेव, चैतन्याचं लेणं घेऊन येणाऱ्या तुमच्या सहस्र किरणांसारखेच माझं जीवन नाही काय? कधी कधी पावसाची सर कोसळून जाते आणि तुमच्या किरणशलाकेतून पांढरा, हिरवा, निळा, जांभळा असे सप्तवर्ण फेकणारं इंद्रधनुष्य तयार होतं. आखाड्याचा दिवस, पांचालीचं स्वयंवर, वृषालीशी विवाह, कवच कुंडलाचं दान, श्रीकृष्णाला नकार, हे माझ्या जीवनातील अनेक भावांचं प्रकटन करणारं तसंच इंद्रधनुष्य नाही काय? जवळजवळ येत चाललेल्या महायुद्धात तुमच्या नावाला आणि कुलाला शोभेल असं लढण्याचं सामर्थ्य मला द्या. माझ्या भावश्रद्धेच्या या ओंजळी मान्य करून घ्या. जवळजवळ 1, 2, 5, 6, 10, 50, 100 माझ्या हातातील पाण्याच्या ओंजळी गंगेच्या पात्रात एकरूप होत होत्या. भोवतीच्या जगाचं मला काहीही भानही नव्हतं. क्षणाक्षणाला मन अविचलपण हिमालयासारखं स्थिरावू लागलं. भर मध्याह्नीचा समय आला. सूर्यदेव माथ्यावर आले. गंगेकाठची वाळू तापून तापून थकली असावी, कारण उष्ण उष्ण वायूच्या लहलवणाऱ्या ज्वाळा माझ्या उघड्या दंडांना स्पष्ट जाणवू लागल्या. अर्ध्या शरीराला गंगेच्या पाण्याचा शीतल स्पर्श तर अर्ध्याला तप्त वायूचा दाहक स्पर्श. जीवनातील सुखदुःखांशी अशीच शेजारी पहुडलेली नसतात काय? गंगेचं शीतल पात्र आणि कडेची तप्त मरुभूमी पडलेले असते तशी फार समय झाला म्हणून पात्राबाहेर पडण्यासाठी वळलो, कारण सेनापतीच्या निवडीची बैठक माझ्याशिवाय सुरू होणार नव्हती. जिकडं अंगावरचं उतरीय ठेवलं होतं त्या नेहमीच्या कदंब वृक्षाच्या बाकदार फांदीकडं चाललो. मन स्थिर आणि अविचल होतं. पाण्याबाहेर पडताच तप्त वाळूचे चटके तळपायांना पोळू लागले. दुर्योधनाने सेनापती पदाचा आग्रह माझ्यासाठी धरला तर पितामहांचं महत्त्व सर्व योद्धांना कसं पटवावं? त्यांनी सेनापतीपद पत्करणं योग्य आहे हे दुर्योधनाचं मन न दाखविता त्याला कसं सांगावं? कितीही झालं तरी पितामह ज्येष्ठ आहेत. त्यांनी तपने तप कुरूंचं नेतृत्व केलं आहे. तेच सेनापती होणं योग्य नाही काय? आपण त्यांच्या नेतृत्वाखाली लढावं. विचारांच्या तेंद्रेतच कदंबाजवळ आलो. मान उंचावून त्याच्या शाखेवरील उतरीय वाऱ्यानं उडून गेलं की तसंच आहे हे पाहण्यासाठी एक दृष्टिक्षेप टाकला. समोर जे पाहिलं ते सत्य आहे की स्वप्न या साशंकतेनं मनाच्या मरुभूमीवरचे स्मृतीचे असंख्य वालुकाकण भरभरून वैर उडू लागले. मी पात्रात आहे, किनाऱ्यावरच्या तप्त वाळूत आहे, कर्ण आहे की अन्य कोणी आहे काहीच समजेना. माझ्या जीवनात मला प्रचंड धक्के देणारे अनेक समर प्रसंग येऊन गेले होते. सद्भावाला साक्षी ठेवून शक्य असेल तेवढ्या धीरोद्धतपणे मी त्यांना तोंड दिलं होतं. पण जे मी समोर पाहत होतो तो माझ्या सर्वार्थानं कडेलोट करणारं होतं. माझ्या उतरीयाच्या छायेत सूर्यदेवापासून आपलं तोंड लपवण्यासाठी कदंब वृक्षाखालच्या तप्त वाळूत शुभ्र केशांकित राजमाता कुंतीदेवी सर्वांग अवगुठून उभ्या होत्या.
त्यांच्या केवळ दर्शनानंच माझ्या जीवनाचं रथचक्रच माझ्यासमोर गरगर फिरू लागलं. किती घटना, किती आरे, अश्वनदीचं पात्र, हिंदोळणारी लाकडी पेटिका, सारथ्यांच्या पर्णकुटीच्या जीर्ण कुडाचा आश्रय घेऊन वाढलेलं माझं पोरकं बालपण, सूतपुत्र म्हणून लाथाडलेलं माझं एकाकी कोंदटलेलं अवमानित यौवन, भरकटलेल्या भग्न नौकासारखं परिस्थितीच्या निर्दय क्रूर लाटांच्या अगणित थापडा खात आलेलं माझं संपूर्ण जीवन, मनाची जाणीव ही ज्या वेळी मनाला नव्हती तेव्हापासून पुढं उभा ठाकलेल्या निर्दयी अपमान,